नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात एक अशी यात्रा आहे जिला भटक्यांची पंढरी म्हटलं जातं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी इथे टेकडीवर किल्ल्यासारखं उभं आहे नवनाथांपैकी एक श्री कानिफनाथ महाराजांचं संजीवन समाधी मंदिर. होळीपासून सुरू होणारी ही यात्रा रंगपंचमीला आपल्या शिखरावर पोहोचते. मान्यता अशी की याच दिवशी नाथांनी येथे संजीवन समाधी घेतली. या यात्रेची आणखीन एक खास ओळख म्हणजे देशप्रसिद्ध गाढवांचा बाजार. राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकातून व्यापारी इथे गाढवांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. पूर्वीपासून वडार, वंजारी आणि अनेक भटक्या जमाती आपले वादविवाद आणि भेटीगाठी इथेच सोडवत असत. म्हणूनच मढीला म्हणतात भटक्यांची पंढरी. इतिहास सांगतो, 17व्या शतकात जेव्हा छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेत होते तेव्हा राणी येसूबाईंनी नाथांना नवस केला होता. महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी इथे भव्य प्रवेशद्वार आणि नगारखाना बांधला. येथील मोठ्या आकाराच्या रेवड्या आणि मलिदा प्रसिद्ध आहे. पाडव्याच्या पहाटे पैठणहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने नाथांना स्नान घातलं जातं. भक्ती, संस्कृती आणि परंपरा यांचा हा अनोखा संगम अनुभवायला मढीला नक्की भेट द्या. अलख निरंजन, आदेश.